नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर इराण, इस्रायल, अमेरिका म्हणजे आखाती देशामध्ये जे युद्ध परिस्थिती आहे, जे युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अफवा पसरल्या जात आहेत लॉकडाऊनच्या. खरं बघायला गेलं तर पाकिस्तानमध्ये 2 दिवसाचा लॉकडाऊन लागला आहे. आणि आजची जी ब्रेकिंग न्यूज आहे की सध्या हे युद्ध आणखीन 1.5 महिना चालेल असं जेव्हा कळलं, तेव्हा काही अंदाज आमच्या महासागरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आजपर्यंत कधीच केरोसिन अर्थातच रॉकेल पेट्रोल पंपावरती विक्री केली नव्हती, कारण आत्तापर्यंत हे रेशन दुकानावरतीच केरोसिन मिळायचं. पण अशा परिस्थितीमध्ये आता जेव्हा कुठे पेट्रोल पंपावरती केरोसिन आणि ते देखील जिल्ह्यामध्ये किमान 2 पंप सरकार या पद्धतीनं निवडणार आहे, त्यामुळे असं वाटतं की इंधनाचा कुठेतरी तुटवडा निर्माण होईल. मुद्दा 1. मुद्दा क्रमांक 2, व्यावसायिक गॅस वितरण जे आहे त्याबद्दल कुठलाही खुलासा शासन करत नाही. त्यामुळे बरेचसे हॉटेल चालक व्यावसायिक जे आहेत ते आता सरकारला प्रश्न विचारतायत की आम्हाला काहीतरी स्पष्टता द्या. बरं, त्यातही द्विधावस्था अशी आहे की गॅसचा पुरवठा सुरळीत चालू आहे, गॅस पुरवठ्यामध्ये भारत सक्षम आहे. असं असताना मग गॅस पुरवठा जर सुरळीत आहे, सक्षम आहे, तर मग व्यावसायिक गॅस जे आहे त्याला ब्रेक का लागलाय? त्याच्यामुळे हॉटेल बंद पडत चालले. मुंबईमध्ये देखील बरेचसे हॉटेल बंद पडले, मेट्रो सिटीत हॉटेल बंद पडले, गावखेड्यामध्ये असो अथवा इतर शहरात असो. आता चुलीवरती काही प्रमाणात हॉटेल चालू आहेत, पण त्यांना ते वेळ लागते. आणि सरकारने तशी मुभा देखील दिली आहे की रॉकेल आणि कोळसा वापरण्याची मुभा दिली आहे. पण अशामध्येच महागाईचा भडका पण उडतोय, कारण कोळसा महाग आहे, वेळ जास्त लागतोय. ह्या सगळ्या गोष्टी असताना एक शंका ज्या पद्धतीने व्यक्त केली जात आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलं होतं की लॉकडाऊन लागणार नाही आणि अशा जर अफवा कोणी पसरवल्या तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. आपण पाहूया त्यांचं हे स्टेटमेंट. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. तर आता पाहिलं आपण मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलंय, पण शंका कुशंका कशा पद्धतीने तयार होतात ते सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये देखील आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी CNGच्या पंपावरती रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी CNG भेटत नाही, काही ठिकाणी ऑटो रिक्षा चालकांनी आंदोलनं पुकारली, रस्त्यावरती ऑटो लावले. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, कारण CNG उपलब्ध नाही तर आम्ही चालवायचा कसा, ऑटो कशा पद्धतीने चालवायचं? त्याबरोबर पेट्रोलवरती हे न परवडणारं भांडवल आहे. असं असताना CNG उपलब्ध नाही. आज पाहतो मेट्रो सिटीमध्ये, आम्ही मुंबईमध्ये पाहतो की मुंबईमध्ये सगळं काही सुरळीत आहे, पण हाच प्रकार जसा जसा आपण गावखेड्यांकडे जातो तसा भयंकर समोर येतो. त्याच्यामुळे वाटतं कुठेतरी की तुटवडा हा आहेच. गॅसचा तुटवडा आहे, इंधनचा तुटवडा आहे. भलेही इंधनावरील डिझेलवरचा पूर्ण अधिभार जो आहे तो कमी केला आहे आणि पेट्रोलवरचा 10% जो अधिभार आहे तो कमी केला आहे. हे फक्त 3%च अधिभार आहे. असं असतानाही आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतून ज्या पद्धतीने लॉकडाऊनच्या संदर्भात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा सगळ्यांना घाबरगुंडी सुटली आणि असं वाटलं की लॉकडाऊन लागतं का काय. हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं. अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है. पण ही गोष्ट नाकारताही येत नाही. सांगण्याचा अर्थ की आम्ही या गोष्टीला पाठिंबा देत नाही आहे की लॉकडाऊन लागेल, पण सांगण्याचा अर्थ एकच आहे की लॉकडाऊन कसा लागू शकतो. कारण जरी या ठिकाणी दाखवल्या जात आहे की परिस्थिती सगळीकडे ठीक आहे, पण परिस्थिती कुठेतरी ठीक नाही हे चिन्ह दिसत आहेत. आणि जेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल, ज्या पद्धतीने काल अमेरिकेमध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये आंदोलनं झाली, कारण हे आंदोलन झालं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये हे आंदोलनं करण्यात आली, कारण हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अमेरिकेतील जवळपास 30 राष्ट्रांमध्ये कुठलंही संघटन न करता अचानक आंदोलन निर्माण झालं. तसंच कुठं भारतात होऊ नये याची काळजी हे सरकार घेताना दिसत आहे. जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस हा पुरवठा चालेल
त्यामुळे कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. आमच्याकडे साठा सगळा पुरेसा आहे, या सगळ्या गोष्टी जरी सरकार सांगत असेल तर सरकारकडे हा साठा पुरेसा नाही असं कुठेतरी चित्र दिसून येत आहे. कारण आता एक असा मुद्दा आहे, जेव्हा गॅस आयात झालीच नव्हती, गॅस साठा आहे, गॅसचा पुरवठा आहे, एवढा साठा आमच्याकडे आहे असं सरकार म्हणत असताना एकीकडे घरगुती गॅस सिलेंडरवरती 60 रुपयाचा दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ केल्यानंतर आता ही दरवाढ आयुष्यात कधीच मागे जाणार नाही, कारण आतापर्यंत झालेली दरवाढ कधी कमी झालेली. तर त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की जेव्हा तुमच्याकडे गॅसचा पुरवठा जो आहे सुरळीत होता, तरी देखील तुम्ही इकडे व्यावसायिक गॅस वितरण अचानक तुम्ही थांबवलं, त्याच्यावरून शंका निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गर्दी व्हायला लागल्या. लोकांनी गॅस सिलेंडर भरून घेतले आणि त्याच्यामुळे काय झाले की हा पुरवठा कुठेतरी, पर त्यातही 21 दिवसाला आपण गॅस सिलेंडर बुक करू शकतो होतो, पण तोच आता पुरवठा यांनी 25 दिवसावरती नेला, तर ग्रामीण भागात हा जवळपास 40 दिवसावरती नेला. याच्यावरून कळतं की कुठेतरी गॅसचा पुरवठा आपण सक्षम, आपला देश त्याबद्दल सक्षम नाही हे एक दिसतं. त्याच्यानंतर गॅस सिलेंडर 14.2 किलोचं असतं, पण सरकार आता ते 10 किलो किंवा 7 किलो किंवा त्यापेक्षा कमी देण्याचा प्रयत्न करतो. सिलेंडर कदाचित तोच असेल, त्यात गॅस कमी येईल आणि आपल्याला धीर वाटेल की 1000चं सिलेंडर आम्हाला कमी पैशामध्ये मिळालं, कारण त्यामध्ये ऑलरेडी गॅस कमी आहे. म्हणजे तुम्हाला जो 21 दिवसाला 14 किलो गॅस लागायचा आहे, 14.2 किलो, तर तोच जर 10 किलो जर गॅसवरती आला तर तो तुम्हाला 15 दिवसाला पुन्हा सिलेंडर भरायला लागेल. असं असताना आपल्याला एक मनाला जसा दिलासा वाटतो की एखादी वस्तू 1000 रुपये म्हटलं तरी घेताना जड वाटतं, पण 999 म्हटलं की आपल्याला वाटतं ही वस्तू स्वस्त आहे. तसं ही खेळी करण्याची तयारी असू शकते. आणि त्याच्यानंतर जर आता व्यावसायिक गॅसमुळे बरेचसे हॉटेल बंद होण्याच्या मार्गावरती आहे, बेरोजगारी वाढते आहे. आपण पाहतो लोकमान्य टिळक टर्मिनलवरून बरेचसे कामगार आपल्या गावी परत आहेत. त्याच्यामुळे बेरोजगारीचं संकट तर आहेच, पण जर उद्या हॉटेल पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावरती जेव्हा येईल, तेव्हा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता काहीही घोषणा करू शकतात, याबद्दल काहीच शंका नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत नमस्कार.